की आज ज्योतिताई बोरसे यांची शिक्षण व आरोग्य सभापती यांना डिक्लेअर करायचं बाकी आहे। महिला बालकल्याण यांची निवड झालेली आहे आणि शिक्षण आरोग्य सभापतीपदी सोनीताई युवराज कदम या घराण्या गटाच्या जिल्हा परिषद सदस्य यांना ते माननीय आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या सूचनेवरून हे दोघी सभापतीपदी बिनविरोध निवडून आले। मी विरोधी पक्षाला त्यांचं सुद्धा स्वागत करेल की त्यांनी आभार मानेल आणि त्यांनी या निवडणुकीत भाग न घेता आम्हाला पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि संपूर्ण जिल्हा परिषद सदस्यांचे आभार मानतो। आजची निवडणूक सुरक्षित पार झाली। या ठिकाणी उपस्थित आहेत प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी, आमच्या जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आपल्या नेतृत्वाखाली ही सभापतींची निवडणूक पार पाडली आणि या सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, हे सर्व सदस्य आमच्या दोन सभापतींच्या निवडणुकीच्या संबंधी कुठल्याही प्रकारे विरोध न दर्शवता सहकार्याची भूमिका घेतली। त्यामुळे मी त्या पक्षाच्या सदस्यांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि निवडून आलेल्या जे आमचे दोन सभापती आहेत त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि असंच आम्हाला भारतीय जनता पार्टीला आणि आपल्या सर्व सभागृहाला सगळ्यांनी सहकार्य करावं आणि सोबत राहून आपण सर्व कामकाज पार पाडूया आणि विकास करूया। आणि आजच्या या कार्यक्रमाचं साहेबांनी जाहीर केल्याप्रमाणे आजची आपली सभा संपन्न झालेली आहे। त्याप्रमाणे आपण दोघं सभापतींचं प्रशासनाच्या वतीने आणि आपल्या सर्व मान्यवरांच्या वतीने आपण त्यांचं अभिनंदन करूया।